हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप बोला फोन ताई. केले, बिझी होता का? बिझी होता. हा 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 हा. अच्छा, बरे आहेत ना? हो हो. तुम्ही कशा आहात ताई? एकदम फर्स्ट क्लास. बरे आहेत तुमचं? अनुभव शेअर करायचे? हा, अनुभव शेअर करायचा. कुठून बोलतात सांगायचंय? मुंबईवरून आहे तुमच्याकडे असं नंबर? आहे आहे. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही 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 सांगायचं गरज. बरं. आता मी मे महिन्याच्या लास्टला 27-28 गेलो होतो. गाणगापूरला गेलो, वा. अक्कलकोटला गेलो, अरे वा. सिंगापूरला सुट्टीवर गेले होते ना महिनाभर. हा हा हा. पोळ्यांनी नेली. काका त्याच्या बायकोवर पण गेला नाही, पण मला घेऊन गेला तो. गाडी करून गेलो होतो. तर पहिलं गेलो आम्ही ह्याला, सकाळची गेलो, ट्रेली गेलो गाणगापूरला, तिकडे दर्शन झालं चांगलं. आणि अक्कलकोटमध्ये खूप गर्दी होती जाम. आणि मग ते आम्ही गेलो, तिथं रूम बिन घेतला, पण आमचं दर्शन करायला म्हणलं आता राहून जातं वाटतं दर्शन. मग आम्ही ती बहिणीच्या सोना होत्या दोन, मी तर ती बारकी करते ना स्वामींच्या माझ्या नावाने, ती म्हणली काही चला आपण 5 वाजले, अशी हेच लागलेलं की कधी करायचं. आणि गेलो आम्ही, गर्दी नव्हती, घुसलो. नंतर थोडी गर्दी झाली आणि माझ्या गुडघ्यांचा ते हाताचा प्रॉब्लेम आहे ना, मग मी पुढे नाही गेले. स्वामींना म्हणलं मी पाठी राहून, कारण किती पुढे घुसली, मागून दोनच्या बायका आल्या. म्हटलं धक्का बिका दिला तुम्ही पडन ना. स्वामींची बघितलं समाधीने, आपला हात जोडले आणि त्या बायका 2-3 मध्ये घुसल्या. आणि ती लेडीज होती ना तिथं ताई, एवढ्या मोठ्याने वरडली, ओ ताई तुम्ही दर्शन नाही केलं, तुम्ही पुढे या, ओ ताई पुढे या. सगळ्या तोंडाकच बघत राहिल्या, तुम्ही दर्शन नाही केलं, बरोबर पुढे या. मग त्या बायका बघत राहिल्या, मग साईडला गेल्या. मग ते तिथं डोकं टेकलं, कारण की स्वामींना सांगितलं होतं मी पुढे येऊ शकत नाही, मला कसं धक्का बिका लागला, कोणतं पडले तर गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, म्हणून पुढे नाही. तिथं गेलो आणि मी सेवेमध्ये आले ना, तेव्हा मला दृष्टांत झालं होतं. ते स्वामींचं तिकडं आश्रममध्ये बाळापण हातबीत ठेवलं डोक्यावर आणि सगळं फिरत फिरत गेलो ताई. समाधी मठामध्ये गेलो आणि पाय ठेवला, ताईचं सगळं दर्शन येत होतं. ते स्वामींचं तिथं मी दृष्टांतात बघितलं होतं ना, ते बाळापणचं तो समाधी मठ सेम ताईने बघितलेला तो समाधी मठामध्ये. एवढी मी हे झाले ना, म्हटलं मी इथं पहिली आलेली, बघितलेलं सगळं. ते समाधी मठामध्ये ते मोठं चांगलं दर्शन झालं. पाय ठेवला, आतमध्ये गेले. भाग्यवान पण ताई तुम्ही. आणि तिथं बघितलं, सगळं फिरलो आम्ही, सगळं बघितलं, दर्शन झालं. बाकीच्यांना सांगितलं तिथं मी या. आणि तिथं रूमवरती झोपलो होतो आणि स्वामींना म्हणलं माझ्या गुडघ्याचा त्रास आहे, ह्याचा त्रास आहे. ते म्हणलं काय स्वामी तुम्ही दर्शन पण नाही दिलं, असं तसं. मला तेवढं स्वप्न आलंय. तर काय बोलले तिथं अक्कलकोटला, ते बोलले आम्ही तो दोघं आहे, पण तिसरा तो आहे. पण तिसरं कोण आहे मला कसं माहिती, मी इथं येऊन आपली पूजा करायची, रोज विनंती करायची. तुम्ही मला सांगा, मला कसं कळेल की तिसरं कोण आहे म्हणून. बरोबर. एक दिवस दुपारची झोपले होते, ते माणूस आला, मी रोज घोरळचं सूत्र तुमचे अनुभव, माणूस आला ना, तो बोलला मला काय, हे घोर कष्ट तुझं फेकून दे, अय्या हा तिकडे टाकून दे. तर टाकून दे. त्याच दिवशी रात्री परत तो माणूस स्वप्नात, मी पळते पुढं, तो माझ्या मागं, मी पळते पुढं. आणि मी आले धावत आणि महादेवाच्या मंदिरात, महादेवाची मूर्ती एवढी मोठी पाठीमागं, आणि त्या आतमध्ये गेले आणि तो माणूस बाहेरच उभा आणि पाठीमागं बघत एवढी मोठी महादेवाची मूर्ती. आणि ते महादेवाची मूर्ती दिसली, ते काय असं महादेवाचं माहिती नाही. आणि हे आमच्याकडे मॅडमची ते सासू आहेत ना, त्यांना ती पेशंट केअर साठी एक बाई आली होती, ती एवढीशी पिंडी घेऊन आली महादेवाची. म्हणले मी कुठे कुठे जाते पेशंट केअरला, तर कोण ठेवून देत नाही, मावशी ती पूजा करतेस तर मी पिंडी तिथं ठेवू का? तर म्हणलं ठेव, मी पण पूजा करते. पिंडी नव्हती माझ्याकडे, त्या लोकांच्या घरात कुठे सगळं देव आणणार ना. तर ती पिंडी तिथे ठेवून गेली, ती तिथेच ठेवून गेली पिंडी. त्या पिंडीची पण मी पाया पडते, त्या पिंडीची पण पूजा करते आता. ते कसं देवाचं असतं, कसं स्वामींची कृपा. हो, कृपा आलंय आणि छान दर्शन झालं, एवढं सगळं चांगलं झालं. छान होत, किती भाग्यवान तुम्ही. आणि आता मग तिथून सांगून आता माझ्या गुडघ्यांचा पण थोडा त्रास कमी झालाय. आपण सगळ्यांना हो थोडा कमी झाला, म्हणजे बसायला उठायला भेटत नव्हतं, जाम झालं होतं, पण ते कमी झालं. थोडं तेल वेल लावून बघत त्याला फोन करत होते, पण त्यांना किती फोन येत असतात, सगळे त्रास देतात आणि ते फोन नाही उचलत. मग काय करायचं, दुपारी त्यांना ना
फोन पण करायचे आणि मेसेज पण करून ठेवायचे. कारण की ते पण किती बिझी असताना पण सगळेच त्रास देतो ना त्यांना. हो 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 किती लोक हो. त्रास देतात, त्यांचं पण घरचे कामकाज सगळं असतं परत. बरोबर बरोबर. तेच. पण किती सुंदर अनुभव ताई, मी शेअर करते. हा 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 हा, श्री स्वामी चला. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा. हा.